शेकडेवारी. आता शेकडेवारी किंवा यालाच टक्केवारी किंवा शतमान म्हणतात. आता व्यावहारिक गणितामध्ये समाविष्ट असलेला हा भाग. आता व्यावहारिक गणितामध्ये शेकडेवारी, नफा तोटा, त्याचप्रमाणे सरळ व्याज हे 3 घटक समाविष्ट आहेत. आणि हा एकूण व्यावहारिक गणिताचा जो भारांश आहे तो 16% आहे. म्हणजे साधारणपणे 8 प्रश्न या संपूर्ण घटकावरती येतात आणि शेकडेवारी या घटकावर साधारणपणे 3 किंवा 2 प्रश्न अवलंबून असतात. आता जर नीट आपण विचार केला तर शेकडेवारी ह्या घटकाचा किंवा या घटकावरती आधारित इतर दोन्ही घटक म्हणजे सरळ व्याज आणि नफा तोटा हे अवलंबून आहे. मग आता शेकडेवारी पाहत असताना आपल्याला माहित आहे शे म्हणजे काय तर 100. आपण म्हणतो माझ्याकडे 500 रुपये आहेत, माझ्याकडे 400 रुपये आहेत, माझ्याकडे 300 रुपये आहेत. जेव्हा आपण म्हणतो माझ्याकडे 300 रुपये आहेत त्यावेळेला माझ्याकडे 100 रुपयाच्या 3 नोटा असतात. माझ्याकडे 500 रुपये आहे असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा माझ्याकडे 100च्या 5 नोटा असतात. म्हणजे शे म्हणजे काय तर 100 आणि शेकडा, शेकडा याचा अर्थ होतो प्रति 100 किंवा 100 पैकी. म्हणजे पहा आता शे म्हणजे 100 आणि शेकडा म्हणजे काय प्रति 100. आता पहा जेव्हा आपण व्यवहारामध्ये ऐकतो पहा की राजूला परीक्षेमध्ये 93% गुण मिळाले. राजूला परीक्षेमध्ये 93% गुण मिळाले. किंवा आपण ऐकतो की भंडारदरा धरण 85% भरले. दुकानदाराने शर्टवर 20% सूट दिली. किंवा शाळेचा शिष्यवृत्तीचा निकाल साधारणपणे 60% लागला. शाळेचा निकाल 60% लागला. मग आता या ठिकाणी पहा जेव्हा आपण म्हणतो की राजूला 93% गुण मिळाले आहेत, भंडारदरा धरण 85% भरलेलं आहे, दुकानदाराने शर्टवर 20% सूट दिलेली आहे किंवा शाळेचा शिष्यवृत्तीचा निकाल 60% लागला. म्हणजे या बाबतीमध्ये किंवा या उदाहरणांमध्ये काय होतं की दिलेले गुण असतील किंवा राजूला काही 93% गुण मिळाले म्हणजे 100 पैकी 93 मिळाले. परंतु राजूची परीक्षा केवळ 100 गुणांची होती का तर नाही. समजा राजूचे एकूण 6 पेपर असतील किंवा 6 विषय असतील आणि हा 6 विषय प्रत्येकी 100 गुणांचे असतील तर त्याला 600 पैकी काहीतरी गुण मिळणार आहे. या ठिकाणी 93% गुण मिळाले आहेत याचा अर्थ राजूला 600चं काय केलं आपण 600 पैकी साधारणपणे 558 या स्वरूपाचे गुण मिळाले असतील. म्हणजे त्या 600 गुणांचं रूपांतर आपण शेकड्यामध्ये किंवा 100मध्ये केलं आणि त्याच्यानंतर आपण सांगितलं की राजूला 93% गुण मिळाले. या ठिकाणी धरण किती 85% भरलेला आहे. समजा भंडारदरा धरण 85% भरलेला आहे याचा अर्थ त्या धरणाची जी काही क्षमता आहे ही क्षमता त्या क्षमतेचं 100मध्ये रूपांतर केलं किंवा 100शी त्याची तुलना केली. आणि जेव्हा आपण या ठिकाणी 100शी तुलना करून सांगतो तेव्हा आपण शेकडेवारीमध्ये ते सांगतो. कशामध्ये सांगतो
शेकडेवारीमध्ये. म्हणजे शेकडेवारी ही तुलना करण्यासाठी किंवा शंभरामध्ये त्याचं रूपांतर करून अधिक सुटसुटीतपणे आपल्याला समजण्यासाठी केलेलं रूपांतर आहे. आता पहा, राजूला 93% गुण मिळाले. किती मिळाले? 93%. मग आता राजूला जर 93% गुण मिळाले असतील, याचा अर्थ काय होतो? 93%. 93% म्हणजे काय? 100पैकी 100पैकी त्याला 93 गुण मिळाले. किंवा दुकानदाराने 20% सूट दिली. 20%चा अर्थ काय होतो? 100पैकी 20. मग या ठिकाणी पहा, मी जर या ठिकाणी 25% लिहिले. किती लिहिले? 25%. मग आता 25% मी जेव्हा लिहितोय, 25%चा अर्थ काय होतो? 25 100पैकी होतात. म्हणजे 100पैकी 25 किंवा 100 भागांपैकी 25 याचा अर्थ 25% झाला. म्हणजे हे टक्के या ठिकाणी पहा, आपण लिहिलेलं होतं 25%. म्हणजे 25% म्हणजेच काय? 100 भागांपैकी 25 भाग किंवा 100पैकी 25. मग आता हे टक्के दाखवण्यासाठी ही खूण वापरली जाते. हे चिन्ह आहे टक्क्याचं. तिरपी रेषा देतो, वरच्या बाजूला एक शून्य काढतो, खालच्या बाजूला एक शून्य काढतो. म्हणजे अशी जर खूण असेल तर ही टक्केवारीची खूण आहे. आपण ही खूण अशी काढली जात नाही. पहा, ही चुकीच्या पद्धतीने काढलेली खूण आहे. म्हणजे परीक्षेमध्ये कधी कधी काय होतं की एक उदाहरण दिलं जाईल, 25% तुम्हाला असा पण दाखवला जाईल आणि 25% तुम्हाला असा देखील दाखवला जाईल. मग योग्य कोणतं आहे? तर आपलं उत्तर हे बरोबर आहे. आणि म्हणून 25% बरोबर 100पैकी 25 याचा अर्थ होतो 100पैकी 25 किंवा 100 भागापैकी 25 किंवा भागिले 25 भागिले 100. मग आता समजा 20% असतील तर 20% बरोबर 100पैकी 20 किंवा 20 भागिले 100 असं आपण त्याचं वाचन करायचं. मग आता या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल, पहा की ही जी खूण आहे ही खूण टक्केवारी किंवा टक्क्यांसाठी वापरली जाते. मग याचा टक्केचा अर्थ काय होतो? या चिन्हाचा अर्थ काय होतो? 25 भागिले 100. म्हणजे या चिन्हाचा अर्थ आपल्याला भागिले 100 असा गृहीत धरायचा आहे. लक्षात आलं? मग आता पुढील भागाकडे पाहू आपण. आता मी या ठिकाणी लिहिलं होतं 25%. 25% म्हणजे काय? पंचवीस भागिले 100 किंवा 25/100. मग आता हा 25% हा शेकडेवारीत आहे, बरोबर? 25% हा शेकडेवारीत आहे. याला शेकडा 25 सुद्धा म्हटलं जातं. याला म्हणजे 25%ला आपण शेकडा 25 सुद्धा म्हणतो. आणि त्याची लिखाणाची पद्धत काय? 25% म्हणजेच काय? 25/100 आणि 25/100 या ठिकाणी आपल्याला हा अपूर्णांक मिळाला. आता हा अपूर्णांक मिळाला म्हणजेच काय? शेकडेवारी किंवा शेकडा हा एक प्रकारचा अपूर्णांक आहे आणि ज्याचा छेद हा नेहमी 100 असतो. पहा, म्हणजे काय? टक्के
किंवा शेकडा किंवा शेकडेवारी हा एक प्रकारचा अपूर्णांक आहे ज्याचा छेद हा 100 असतो. म्हणजेच या शेकडेवारीला किंवा टक्केवारीला किंवा शेकड्याला आपण शतमान देखील म्हणतो. शतमान देखील म्हणतो, म्हणजे ज्याचा छेद 100 आहे असा. आता पहा, मी टक्क्यावरून या ठिकाणी मी 25% लिहिला होता. 25% बरोबर 25/छेद 100 असा लिहिला होता. म्हणजे मला काय झालं, या ठिकाणी एक प्रकारचा अपूर्णांक मिळाला. आता 25/छेद 100 हा जो मला अपूर्णांक मिळाला, याचा मी थोडासा याला संक्षिप्त रूप देतो किंवा सरळ रूप देतो. पहा, मग आता या ठिकाणी अंश किती आहे याचा? 25 आहे. छेद किती आहे याचा? 100 आहे. आणि मग अंश 25/100 मला माहित आहे अपूर्णांकाचा नियम काय. या अपूर्णांकाला मी सममूल्य अपूर्णांकात रूपांतरित करतो. पहा, मी अंशाला जर 25 ने भागलं, 25 एके 25, तर मी छेदाला देखील कितीने भागेल? 25 ने. 25 चोक 100. म्हणजे मला या ठिकाणी अंशामध्ये 1 आणि छेदामध्ये 4 अशा स्वरूपाचा अपूर्णांक मिळाला. मला कोणता अपूर्णांक मिळाला? 1/4. म्हणजे 25% या ठिकाणी शेकडा 25 आहे, याचा अपूर्णांकामध्ये किंवा संक्षिप्त स्वरूप देऊन मला 1/4 मिळाला. परंतु 1/4 म्हणजेच काय रे? पाव आहे. किंवा एका वस्तूचे जेव्हा आपण 4 समान भाग करतो आणि त्या 4 समान भागांपैकी आपण एक भाग घेतो, तेव्हा आपल्याला त्या वस्तूचा किंवा त्या संख्येचा पाव भाग मिळतो. म्हणजे या ठिकाणी मला 25% जे आहेत याला मला पाव भाग मिळाला, किंवा त्याला मी काय म्हणू शकतो? पाव म्हणू शकतो. म्हणजे मी या शेकडेवारीचं रूपांतर या ठिकाणी अपूर्णांकात केलं आणि मला तो किती मिळाला? पाव मिळाला. आता समजा मी या ठिकाणी 50% लिहिले. पहा बरं का, मी किती टक्के लिहिले? 50%. आता 50% म्हणजे काय? 50 आहे तसेच अंशात लिहिले मी, आणि या टक्क्याच्या खुणेचा अर्थ होतो भागिले 100 किंवा छेदामध्ये 100. या ठिकाणी मला 50%चा अपूर्णांक मिळाला 50/100. मग आता याला मी पुन्हा अगोदरच्या सारखं संक्षिप्त रूप देईल, त्याला सरळ रूप देईल. पहा, मी जर अंशाला जर इथं 50 ने पण भाग जातो. 50 एके 50, 50 दुने 100. म्हणजे मला अंशामध्ये 1 मिळाला आणि माझा छेदामध्ये किती राहिला? 2 राहिला. म्हणजे 50% बरोबर मला या ठिकाणी 1/2 किंवा 1/2 अशा स्वरूपाचा अपूर्णांक मिळाला. म्हणजे पहा, 50% होते, त्याचं मी अपूर्णांकात रूपांतर केलं, मला तो अपूर्णांक मिळाला 1/2. जेव्हा माझे 25% होते, त्या 25%चं मी पुन्हा त्याला सरळ रूप दिलं किंवा शेकडा लिहून त्या ठिकाणी मी त्याचा अपूर्णांक मिळवला, तो मला मिळाला 1/4. म्हणजे 1/4 जेव्हा पाव होता, या ठिकाणी पहा जो अपूर्णांक मिळाला तो आहे 1/2. आता 1/2 याचा अर्थ होतो 2 समान भागापैकी एक भाग. आता 2 समान भागापैकी एक भाग, समजा माझ्याकडे एक भाकरी आहे, त्या भाकरीचे मी 2 समान भाग केले. समजा ही आपली भाकरी आहे, या भाकरीचे मी 2 समान भाग केले, तर मला प्रत्येक भाग आपण काय म्हणतो? त्याला अर्धा म्हणतो. म्हणजे प्रत्येक भागाला काय म्हणतो? अर्धा म्हणतो. आणि म्हणून मला 50% म्हणजे 1/2 म्हणजे मला अर्धा मिळाला. पहा, म्हणजे काय? 50% म्हणजेच काय? अर्धा. आता मी 75% काढून पाहतो. पहा, 75%. 75% म्हणजेच काय? 75/100. याला सुद्धा मी संक्षिप्त रूप दिलं तर 25 त्रिक 75 आणि 25 चोक 100. पहा, मग मला अपूर्णांक या ठिकाणी काय मिळणार आहे?
माझा भाग इथं काय गेला, 75/100. म्हणजे मला या ठिकाणी मिळाला होता भाग दिल्याच्या नंतर 25×3=75 आणि 25×4=100 म्हणजे 3/4 किंवा 3/4 असं सुद्धा आपण याला म्हणतोय. मग आता पहा 3/4 हा अपूर्णांक मला या ठिकाणी मिळाला. मग 3/4 जेव्हा मला अपूर्णांक मिळतो म्हणजे 3/4 म्हणजे काय, अपूर्णांकाच्या भाषेमध्ये आपण अपूर्णांक पाहिलेला आहे. अपूर्णांकाच्या भाषेमध्ये 4 समान भागांपैकी आपण जर 3 भाग घेतले तर त्याला आपण पाऊण म्हणतो. म्हणजे काय, 3/4. म्हणजे पहा या ठिकाणी मला काय मिळाला, पाऊण मिळाला. म्हणजे 25% बरोबर पाव भाग. 50% मी त्याचा अपूर्णांक मिळवला तो अर्धा मिळाला 1/2. 75% म्हणजे मला त्याचा संक्षिप्त रूप देऊन काय मिळाला, 3/4 मिळाला. आणि मग 3/4 म्हणजे काय, पाऊण भाग आहे. म्हणजे 25, 50 आणि 75% मला अनुक्रमे पाव, अर्धा आणि पाऊण अशा स्वरूपामध्ये अपूर्णांक मिळाले. आता समजा माझ्याकडे 100% या ठिकाणी मी लिहिते पहा, 100% आहे. याचा अर्थ पहा 100 भागांपैकी माझ्याकडे 100 आहे. 100 एके 100, 100 एके 100 म्हणजे या ठिकाणी मिळाले मला 1. माझं उत्तर काय आलं, 1. म्हणजे जेव्हा 100% असतो म्हणजे जेव्हा 100% असतो, 100% जेव्हा आहे तेव्हा तो आपल्याला काय मिळतो, पूर्ण मिळतो. आता अगोदर पाहिलं आपण 50% म्हणजे अर्धा, काय मिळाला, अर्धा मिळाला. आता 25% म्हणजे काय मिळाला, मला पाव मिळाला. आणि 75% म्हणजे काय, मला पाऊण मिळाला. म्हणजे या ठिकाणी मी काय केलेलं आहे, शेकडेवारीचं रूपांतर मी अपूर्णांकामध्ये केलेलं आहे. आता पहा अपूर्णांकाचं सुद्धा रूपांतर आपल्याला शेकडेवारीत करता येतं. पहा अपूर्णांकाचं रूपांतर मला शेकडेवारीमध्ये करायचे. पहा मग माझ्याकडे अपूर्णांक आहे 1/4 घेऊ आपण अगोदरचा, 1/4. आता पहा जेव्हा आपण एखाद्या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक शोधला होता, सममूल्य अपूर्णांक शोधण्याची पद्धत काय होती, समजा एखाद्या अपूर्णांकाच्या अंशाला किंवा एखाद्या अपूर्णांकाच्या छेदाला जर मी एका संख्येने जर गुणलं किंवा भागलं तर त्याच्या विरुद्ध बाजूला म्हणजे अंशाला असेल तर छेदाला आणि छेदाला असेल तर अंशाला त्याच संख्येने गुणायचं किंवा भागायचं असतं. या ठिकाणी माझे आपल्या शेकडेवारीत रूपांतर करायचे म्हणजे काय, आपल्या शतमानाचा नियम आहे. शतमान म्हणजे काय, ज्याचा छेद 100 आहे असा अपूर्णांक. मग या ठिकाणी छेदामध्ये 4 आहे, 4ला जर मी 25 ने जर गुणलं तर मला 25×100 मिळणार आणि म्हणून मला अंशाला देखील 25 ने गुणायचं आहे. पहा या ठिकाणी काय झालं, सममूल्य अपूर्णांक मिळवताना मी काय केलं होतं, मी अंशाला किंवा छेदाला मी 25 ने गुणलं तर मला अंशाला सुद्धा 25 नेच गुणावं लागलं आणि मला या ठिकाणी अपूर्णांक मिळाला 25/100. याचा अर्थ 25%. म्हणजे पहा जेव्हा मी अपूर्णांक घेतला या अपूर्णांकाचं मी शेकडेवारीमध्ये या ठिकाणी रूपांतर केलं. आता माझ्याकडे समजा दुसरा अपूर्णांक मी एक घेतो, 1/2 घेऊ. 1/2 जर घेतला तर या ठिकाणी मला 100 छेद करायचा आहे आणि 100 जर मला छेद करायचा आहे याचा अर्थ मला 2ला 50 ने गुणावं लागेल आणि मग अंशाला, या अंशाला सुद्धा मला 50 ने गुणावं लागेल. त्यावेळेला 50 एके 50 आणि 50 दुने 100 म्हणजे पहा या ठिकाणचा शेकडेवारीतला मला अपूर्णांक मिळाला.
आणि म्हणून मी कसा लिहिणार आहे याला 50/100 म्हणजेच काय 50%. काय लिहिणार 50% लिहिणार. म्हणजे यातून काय आपण समजून घेतलं की आपण असं समजून घेतलेलं आहे की शेकडेवारीचं रूपांतर आपल्याला अपूर्णांकात करता येतं आणि अपूर्णांकाचं रूपांतर शेकडेवारीत करता येतं. म्हणजे पावभाग असेल तर तो अपूर्णांक 25% असतो, अर्धा भाग असेल तर तो अपूर्णांक 50% असतो, पाऊण भाग असेल तर तो अपूर्णांक 75% असतो आणि जर 100 भाग असेल तर तो अपूर्णांक 100 भाग म्हणजे काय एक पूर्ण असेल 100/100 तर तो अपूर्णांक पूर्ण किंवा 100% असतो. मग आता समजा एखाद्या संख्येचे मला टक्के काढायचे आहेत. पण आपल्याला या ठिकाणी माहिती आहे की इथं मी समजा लिहितो 500चे 20%. 20% बरोबर किती, किंवा मला या ठिकाणी 500चे 20% काढायचे आहेत. मग जर मला 500चे 20% काढायचे आहेत तर मी काय करणार पहा, 500 गुणिले, आता या चेचा अर्थ नेहमी लक्षात घ्यायचा गुणिले. मग चे असेल, चा असेल, च्या असेल, हे कोणतेही शब्द जर असले तर त्या ठिकाणी गुणिले असा अर्थ लक्षात घ्यायचा आहे. मग 500 गुणिले 20 या टक्केचा अर्थ होतो भागिले 100. म्हणजे 500 गुणिले 20 भागिले 100. म्हणजे थोडक्यामध्ये मला जेव्हा 500चे 20% काढायचे होते तेव्हा मी त्याला 20/100 ने गुणलं. मग 20/100 ने गुणलं याचा अर्थ काय, तर मला 20% गुणायचं होतं. मला किती टक्क्याने गुणायचं होतं, 20%. म्हणजे समजा एखाद्या संख्येचे जर विशिष्ट टक्के जर आपल्याला काढायचे असतील तर त्या टक्क्यांनी त्या संख्येला गुणावं लागतं, तेव्हा त्याचे टक्के निघतात. पहा या ठिकाणी आपण काय करूयात, 500चे 500 गुणिले, इथं लिहिलेलंच आहे आपण, थांबा. चे म्हणजे गुणिले 20/100. मी याला सरळ रूप दिलं. समजा 100 × 100, 100 × 500, 100 × 100, 100 × 500 आणि 20 × 5 = 100. म्हणजे या ठिकाणी मला काय मिळाले, 500चे 20% किती मिळाले, 100. आता शेकडेवारीचं उदाहरण काढताना किंवा सोडवताना अशा स्वरूपाची मांडणी करावी लागते आणि ही मांडणी एकदा समजली की आपल्याला उदाहरण ते अगदी सहज सोडवता येतं. पहा या ठिकाणी मी काय केलं, दिलेली संख्या घेतली, कोणाच्या टक्के काढायचे होते तर मला 500चे 20% काढायचे होते. मग मला 500चे 20% काढायचे असतील तर मी काय केलं, या ठिकाणी 500ला 20/100 ने गुणलं. 20% म्हणजे काय, 20 अंशामध्ये छेदात 100, यानं मला गुणावं लागलं. आणि इथे मात्र सरळ रूप देताना किंवा संक्षिप्त रूप देताना थोडीशी काळजी घ्यायची. मग 500 अशी मांडणी होती. पहा 500 गुणिले 20/100. आता काय करायचंय, ह्या 500ला गुणिले किती आहे, या ठिकाणी अपूर्णांक आहे 20/100. मग इथे हा छेदामध्ये आहे, समजा 500ला छेद काहीच नाही, त्याला एक छेद आहे असं गृहीत धरायचं, कारण एकाने जर 500ला भागलं तर उत्तर 500च राहणार आहे, याच्यामध्ये कुठलाही बदल होत नाही. मग मी काय केलं, एकतर अंशाने छेदाला भागा तरी चालेल किंवा या छेदाने दुसऱ्या अपूर्णांकाच्या छेदाने इकडच्या अपूर्णांकाच्या अंशाला जरी भागलं तरी काही फरक पडत नाही. आपण या ठिकाणी पहा, मी शून्याला शून्य सुद्धा, या ठिकाणी 2 शून्य आहेत, म्हणजे 2 शून्य गेले याचा अर्थ काय,
मी या छेदाला किंवा छेदामध्ये असणाऱ्या 100ला 100ने भागलं, तेव्हा माझे 2 शून्य गेले. इकडे सुद्धा 2 शून्य आहेत माझ्याकडे, ते सुद्धा गेले. मग 20 100 बेपंचे 10, म्हणजे पहा बरोबर या ठिकाणी माझं उत्तर किती निघालं होतं? 100. सॉरी 100 आलं होतं. आता पहा दुसरी एखादी पद्धत आपण एखादी पाहू, एक उदाहरण घेऊ. या ठिकाणी आता हे उदाहरण 2023 साली शिष्यवृत्तीच्या परीक्षेला आलेलं उदाहरण आहे. काय आहे उदाहरण? 60चे 30% बरोबर किती? 60चे 30% बरोबर किती? आता या ठिकाणी मी लिहून घेतलं पहा की 60चे म्हणजे काय? गुणिले 30%. 30%चा अर्थ काय होणार आहे? 60 गुणिले 30 तसाच लिहिला आणि टक्केचा अर्थ होतो भागिले 100. पहा या ठिकाणी काय आहे? 60चे 30%. मग 60चे 30% जर मला काढायचे असतील तर 60ला मला 30% गुणायचंय. मग 60ला 30% गुणायचंय म्हणजे काय? 30%चा अर्थ होतो 30 अंश छेद 100. म्हणजे इथं मांडणी मिळाली आपला 60 गुणिले 30 अंश छेद 100. मग याला सरळ रूप दिल्याच्या नंतर आपल्याला उत्तर मिळेल. पहा या एका शून्याला हा एक शून्य गेला. आता शून्य गेला म्हणजे काय? मी या ठिकाणी छेदाला 10ने भागलं, अंशाला सुद्धा मी 10ने भागलं, म्हणून माझा एक एक शून्य गेला. माझ्याकडे इकडे एक शून्य, इकडे एक शून्य, शून्य शिल्लक आहे. पहा मी या शून्याला हा शून्य सुद्धा घालवला म्हणजे काय? याला 10ने पुन्हा भागलं, अंशाला सुद्धा मला 10ने भागता आलं आणि माझं उत्तर या ठिकाणी काय शिल्लक राहिले? 6 गुणिले 3 बरोबर 18. म्हणजे 60चे 30%, 60चे 30% मला 18 मिळाले. पहा आता 60चे 30% जर 18 मिळत असतील, समजा ही आपल्या नेहमीच्या पद्धतीने आपण काढलं, समजा जेवढे टक्के काढायचे होते त्या टक्क्यांनी आपण या ठिकाणी 60ला गुणलं. मला 60चे 30% काढायचे होते म्हणून मी त्या 60ला 30%नी गुणलं. परंतु समजा आणखी एक त्याची सोपी पद्धत, कधी कधी मुलं काय करतात, काही हुशार मुलं पटकन हे उदाहरण तोंडी पण सोडवतात. पहा आपली मांडणी काय आहे? 60चे 30%, म्हणजे याची मांडणी 60चे 30% आहेत म्हणजे काय? 100 पैकी 30 आहेत. मग 60चे सुद्धा इथे पहा 100चे समजा मी समान 10 भाग केले, 10 भाग करून वरती 30 आहेत म्हणजे 10 गुणिले 3 30, म्हणजे मी समान 3 भाग घेतले. या ठिकाणी 60चे ही मुलं काय करतील? 60चे सुद्धा समान 10 भाग केले, प्रत्येक भाग 6चा आला आणि जसे 10चे 3 भाग घेतले होते तसा 6चे 3 भाग, 6 एके 6, 6 दुने 12, 6 त्रिक 18, म्हणजे तोंडी उत्तर निघालं 18%. या ठिकाणी तोंडी उत्तर किती निघालं? 18%. मग आता याची थोडीशी आणखी एक वेगळी मांडणी आपल्याला समजून घ्यायची आहे. पहा उदाहरण पुन्हा एकदा समजून घेऊ की 60चे 30% बरोबर किती? म्हणजे 60ला आपण 100%शी या ठिकाणी काय केले? त्याची तुलना केलेली आहे, बरोबर ना? 60ला 100मध्ये रूपांतरित करायचे किंवा 60ची तुलना 100ची करायची. म्हणजे जर 100ला 30% आहे, सॉरी 100ला जर मी 30 घेतले, 100ला किती घेतले? 30 घेतले, तर 60ला किती घ्यावे लागतील? या ठिकाणी किती घ्यावे लागतील? म्हणजे मी तर एक्स नावाचं अक्षर घेतलं, मला माहित नाही ती कोणती संख्या येणार आहे. त्याच्याऐवजी आपण समजा मी एक एक्स घेतलेला आहे, तुम्ही एखादं मराठी मधलं क घेऊ शकता, ल घेऊ शकता, न घेऊ शकता किंवा प्रश्नचिन्ह सुद्धा त्या ठिकाणी देऊ शकता. परंतु समजायला सोपं जावं म्हणून आपण काय करत असतो, या ठिकाणी एक्स घेत असतो. पहा मग आता जेव्हा 100ला 30 आहेत तेव्हा 60ला किती आहेत माहित नाही, ते काढायचे आहेत.
मग अशा वेळी या दोघांमध्ये काय करायचं, बरोबरचं चिन्ह द्यायचं. आता मग याला सरळ रूप देऊन पुन्हा आपलं नेहमीचं सूत्र मिळणार आहे, 100/100 30/100 गुणिले 60 बरोबर काय आले, x ची किंमत आली. पण ही मांडणी का समजून घ्यायची, तर पुढे काही महत्वाची उदाहरणं येतात, काही थोडी क्लिष्ट स्वरूपाची उदाहरणं येतात आणि ही उदाहरणं सोडवण्यासाठी ही पद्धत आपल्याला उपयोगी पडते. पहा काय केलंय मी, 100 पैकी 30% आहेत म्हणजे 100 पैकी 30 आहे, तर 60 पैकी किती अशी साधी मांडणी केली. म्हणजे समानतेमध्ये आपण या ठिकाणी याला मांडून घेतलं आणि ही समानतेची जी पद्धत आहे या पद्धतीचा आपल्याला पुढे उपयोग होणार आहे आणि म्हणून ह्या दोन्ही पद्धती आपण शेकडेवारी काढण्यासाठी लक्षात घ्यायच्या आहेत. पहा आता मुलांनो, आपण पुढील उदाहरण पाहूयात. पहा वाचा बरं उदाहरण, काय उदाहरण आहे, स्क्रीनवर तुम्हाला या ठिकाणी उदाहरण दिसतंय. उदाहरण आहे 200च्या शेकडा 10 मधून 10 वजा केल्यास किती उरतात. काय आहे उदाहरण, 200च्या शेकडा 10 मधून 10 वजा केल्यास किती उरतात. त्याचा पर्याय 1 आहे 10, पर्याय 2 आहे 20, पर्याय 3 आहे 180 आणि पर्याय 4 आहे 190. म्हणजे 4 पर्याय या ठिकाणी आपल्याला परीक्षेला दिले जातात. पहा हे देखील परीक्षेला आलेलं उदाहरण आहे. म्हणजे 2023 साली साधारणपणे हे उदाहरण आलेलं आहे. मग याची हे उदाहरण जेव्हा आपल्याला उदाहरण परीक्षेमध्ये जेव्हा आपण वाचतो किंवा पेपरमध्ये हे उदाहरण पाहतो तेव्हा ते उदाहरण अतिशय बारकाव्यानं वाचायचं असतं. पहा मुलांना, जेव्हा तुम्ही जिल्हा गुणवत्ता यादीचा विचार करता किंवा जेव्हा तुम्ही राज्य गुणवत्ता यादीचा विचार करता त्यावेळेला आपल्याला प्रत्येक घटक अतिशय सखोलपणे अभ्यासायचा असतो. पहा, आणि माझा अनुभव आहे मुलांना की जेव्हा जेव्हा गणितामध्ये मार्क्स जातात तेव्हा विद्यार्थ्यांची बहुतेक वेळेला चूक ही शेकडेवारीच झालेली असते. पहा, कारण शेकडेवारीवरतीच अवलंबून आपलं सरळ व्याज आणि शेकडा नफा आणि शेकडा तोटा या गोष्टी आहेत. आणि म्हणून शेकडा नफा आणि शेकडा तोटा हे जरी व्यवहारिक गणितातले घटक याच्यावर अवलंबून असल्याने हा घटक आपल्याला अतिशय महत्वाचा आहे. आणि म्हणून आपण या ठिकाणचं उदाहरण पाहूया. 200च्या शेकडा 10 मधून 10 वजा केल्यास किती उरतात. मग मला सांगितलं दिलेलं आहे, पहिला भाग दिलेला आहे पहा की 200च्या शेकडा 10 मधून, मग 200चा शेकडा 10 किती आहे तो आपल्याला पहिल्यांदा काढावा लागेल. आता शेकडा 10 म्हणजे काय, शेकडा 10 याचा अर्थ होतो 10%. शेकडा 10चा अर्थ काय झाला, 10% झाला. आपल्याला कोणाचा शेकडा 10 काढायचा आहे, तर आपल्याला 200चा शेकडा 10 काढायचा आहे. आणि 200चा शेकडा 10 काढायचा याचा अर्थ 200 चा म्हणजे गुणिले शेकडा 10 म्हणजे 10%. 10% म्हणजेच काय, 10 भागिले 100 किंवा 10 पैकी 10 भागिले 100 म्हणजे 100 पैकी 10. आता पहा 200चा शेकडा 10 मी या ठिकाणी लिहिलाय 200 गुणिले 10/100. मग याला आपण सरळ रूप देऊयात की 100 एके 100, 100 दुने 200. मला या ठिकाणी अंशामध्ये काय मिळालं, 2 गुणिले 10. माझं उत्तर आलं 20. म्हणजे नीट पाहिलं तर 200चा शेकडा 10 मला या ठिकाणी 20 मिळाला. पहा, आणि 200चा शेकडा 10 मला जर 20 मिळाला, आता पुढचा भाग पाहू उदाहरणाचा काय आहे. 200च्या शेकडा 10 मधून जर 10 वजा केले तर किती उरतात. मला या ठिकाणी 200चा शेकडा 10
आपल्याला 20 मिळाला. या 20 मधून आपल्याला पुन्हा 10 वजा करायचे आहेत आणि म्हणून 20 वजा 10 पहा 20 वजा 10 बरोबर काय मिळते आपण पाहूया. तर 10 मिळाले. म्हणजे पहा 200च्या शेकडा 10 मधून मी 10 वजा केले. 200चा शेकडा 10 मला किती मिळाला? 20 मिळाला. आणि 200चा शेकडा 10 जर मला 20 मिळाला तर त्याच्यामधून मी किती वजा केले? 10 वजा केले. आणि मग 20 मधून 10 वजा केले तर आपलं उत्तर या ठिकाणी 10 आलं. आता पर्याय क्रमांक 1 मध्ये पहा उत्तर 10 आहे आणि म्हणून 200च्या शेकडा 10 मधून 10 वजा केल्यास किती उरतात? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये 10 असं मिळालं. मग आपण परीक्षेमध्ये काय करायचंय? या 4 पर्यायापैकी जर प्रश्न क्रमांक 1 किंवा पर्याय क्रमांक 1 जर आपलं उत्तर आहे तर 1 या पर्यायाचं वर्तुळ आपल्याला रंगवायचं आहे. आता पुढचं उदाहरण पाहूया. पहा दुसरं उदाहरण काय आहे? इथं स्क्रीनवर काय दिसतंय? तिसरं उदाहरण 125% 125% हे अपूर्णांकात कसे लिहाल? अपूर्णांकात कसे लिहाल असा प्रश्न आहे. याला पर्याय दिलेला आहे. पहिला पर्याय आहे 12.5 किंवा 12.5. दुसरा पर्याय आहे त्याचा 4/5. तिसरा पर्याय आहे त्याचा 5/4 आणि चौथा पर्याय आपला आहे या ठिकाणी 1/4. आता उदाहरणाचं आपण थोडंसं नीट निरीक्षण करू, उदाहरण समजून घेऊ आणि मग ते उदाहरण सोडवू. पहा उदाहरणामध्ये आपल्याला दिसतंय की 125% पहा 125%. मग आता मी 125% कसा लिहिणार एकदा पाहून घ्या. 125% 125% मी या ठिकाणी लिहिलेले आहे. मग 125 आहे, पुढे चिन्ह आहे शेकडेवारीचं किंवा टक्क्याचं, तर टक्के. मग टक्क्याचा अर्थ होतो काय? भागिले 100. आणि म्हणून मी 125% लिहिणार 125/100. 125/100 अशा प्रकारे मी या ठिकाणी लिहिलेलं आहे. पहा म्हणजे 125%ची मांडणी कशी झाली? अंश आणि छेदामध्ये 125/100. म्हणजे मला या ठिकाणी हा अपूर्णांक मिळाला. मला काय झाला? हा अपूर्णांक मिळाला. आता या ठिकाणी अपूर्णांक तरी मिळाला, परंतु आपल्या पर्यायामध्ये 125/100चा कुठे पर्याय दिसतोय का बरं? तर बिलकुल दिसत नाही. आणि म्हणून आपल्या 4ही पर्यायामध्ये हा पर्याय नसल्यामुळे आपण त्याच्यावर थोडी प्रक्रिया करायची. 125/100 जर 100 हा अपूर्णांक आपल्याला मिळाला तर याचा सममूल्य अपूर्णांक आपण शोधू किंवा त्याला संक्षिप्त रूप देऊ. पहा या ठिकाणी 25/100 भाग दिला 25/100 आणि 25/5 म्हणजे उत्तरामध्ये मला काय मिळालं? 5/4 असं त्याला मी सरळ रूप दिल्याच्या नंतर किंवा 25 ने भागल्याच्या नंतर मला अपूर्णांक मिळाला. आता 5/4 हे उत्तर आपल्या पर्यायामध्ये आहे का? तर आहे. पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी हे उत्तर आहे. आणि म्हणून 125% हे कसे लिहितात? हे उत्तर 5/4 असे लिहितात आणि तो या ठिकाणी आपला पर्याय क्रमांक 3 आहे. पहा म्हणजे आता पुन्हा एकदा आपण थोडंसं समजून घेऊ. उदाहरण की 125% दिलेले आहे, त्याचं तुम्हाला अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं आहे. तुम्हाला प्रश्न विचारलाय 125% हा अपूर्णांकात याला कसे लिहाल? तर याला 25% 125% आहे म्हणजे 125/100 असा अपूर्णांक आपण
त्या ठिकाणी लिहिला आणि त्याला पुन्हा सरळ रूप दिलं तर आपल्याला 5/4 म्हणजे पर्याय क्रमांक 3 हा आपल्याला मिळाला. आता पुढचं उदाहरण पाहूया. थोडस मोठं प्रश्न आहे. हा देखील 2022 साली परीक्षेला आलेलं उदाहरण आहे. पाहे उदाहरण वाचा बरं एकदा. दोन 2022 साली परीक्षेला आलेलं हे विधान आहे किंवा उदाहरण आहे. खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे. या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 दिलाय. 25% बरोबर 25/1000. दुसरं विधान आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. 20% 5 बरोबर 5. तिसरं विधान या ठिकाणी दिलेलं आहे. 50% 50 बरोबर 2.5. आणि चौथं विधान या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे 0.68 बरोबर 68%. मग आता आपण पहिल्या विधानाचा विचार करू. पहा, की 25% बरोबर 25/1000. आता आपल्याला माहिती आहे 25%. 25% म्हणजे काय तर 25/100. आणि आपल्याला विधानामध्ये तर दिलेलं आहे 25/1000. म्हणजे आपलं पहिलं विधान चुकीचं आहे. आता दुसरं विधान पाहूयात. दुसरं विधान आपण या ठिकाणी पाहू. 20%5 बरोबर 4. आता 20%5 काढायचा आपल्याला. 20/5 म्हणजे 20/5%. 20 गुणिले 5/100. याला सरळ रूप दिल्याच्या नंतर पहा 5 एके 5, 5 दुने 10, 5 शून्य 0 आणि 20 एके 20. म्हणजे आपल्याला उत्तर मिळालं 1 गुणिले 1 भागिले 1 बरोबर 1 उत्तर मिळालं. त्यांनी तर सांगितलंय 20%5 बरोबर 4 आहे. परंतु आपलं उत्तर निघालं 20%5 बरोबर 1. म्हणजे 2 क्रमांकाचं विधान देखील या ठिकाणी चुकीचं आहे. पहा, आता 3 क्रमांकाचं विधान आपण वाचू. 50%50 बरोबर 2.5. आता 50%50 म्हणजे 50 गुणिले 50/100 म्हणजे 50 एके 50, 50 दुने 100 आणि बे एके बे 25/50 किंवा 25 दुने 50. म्हणजे उत्तर आपलं या ठिकाणी आलं 25. पहा 50%50 या ठिकाणी 2.5 दिले. प्रत्यक्षात तो किती आहे 25 आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 सुद्धा आपला या ठिकाणी चुकीचा दिलेला आहे. आता पर्याय क्रमांक 4 चा आपण विचार करू. पर्याय क्रमांक 4 काय आहे पहा. 0.68 किंवा 0.68 बरोबर 68%.
आता पहा 0.68 आहे, 0.68 आहे. मग याला आपण अपूर्णांकामध्ये रूपांतरित करू शकतो का? तर शकतो. पहा आपल्याला इथं याला छेदामध्ये काहीच नाही, छेदामध्ये काहीच नाही याचा अर्थ त्याला छेद किती आहे? 1 आहे. मग छेदामध्ये जेव्हा 100 येतील तेव्हा माझा टक्के निघणार आहे. पहा छेदामध्ये काय पाहिजे आपल्याला? 100 पाहिजे. या ठिकाणी एकच दिलेला आहे आणि म्हणून मी काय करेन, छेदाला 100 ने गुणेल, अंशाला सुद्धा मला 100 ने गुणावं लागेल. म्हणजे 68 गुणिले 100 छेदात 1 गुणिले 100. पहा किंवा या ठिकाणी दशांश चिन्ह जरी आपण पुढे नेलं तर इथे एक घर दोन घर, पुढे जर 2 घर गेलो तर छेदातलं सुद्धा हे इथं दशांश चिन्ह आहे 1च्या नंतर, आणखी 2 घर मला पुढे नेल्याच्या नंतर या ठिकाणी दशांश चिन्ह येईल. म्हणजे आपलं काय निघणार आहे पहा की 68/100 अशा स्वरूपाचा अपूर्णांक आपल्याला मिळतो. म्हणजे 0.68 म्हणजेच काय आहे? 68/100. याचा अर्थ 68% असा होतो आणि म्हणून पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर आहे. आणि म्हणून जेव्हा आपण त्या परीक्षेमध्ये याचं उत्तर लिहिणार त्यावेळेला आपल्याला पर्याय क्रमांक 4 हे उत्तर रंगवायचं आहे किंवा हा गोल रंगवायचा आहे. पहा पुढील प्रश्न घेऊ आपण. अशा प्रकारची आकृती या ठिकाणी रेखांकित केलेली आहे. इथे रेखांकित केलेली नव्हती. आणि आता पहा की खाली दिलेल्या आकृतीतील रेखांकित भागाची शेकडेवारी किती. मग आता ही आकृती दिसते आपल्याला, याच्या रेखांकित केलेल्या भागाची आपल्याला शेकडेवारी काढायची. जेव्हा असं चौकटीमध्ये किंवा घरांमध्ये काही भाग रेखांकित केलेला असतो तेव्हा त्याचे समान भाग केलेले असतात. पहा या ठिकाणी पाहू की किती चौकोन आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 म्हणजे एकूण आपल्याला या ठिकाणी 16 चौकोन दिलेले आहेत. आणि त्यातल्या काही चौकोनांचा बरोबर त्याचे 2 भाग पुन्हा केले, समान त्रिकोण केले आणि त्याचा भाग रंगवलेला आहे किंवा रेखांकित केलेला आहे. मग अशा वेळेला आपल्याला काय करायचं पहा, याचे रेखांकित केलेले भाग ते मोजता येतील. मग समजा जर पूर्ण चौकोन आपल्याकडे 16 आहेत तर त्याचे पुन्हा निम्मे निम्मे केले तर त्याचे दुप्पट म्हणजे साधारणपणे 32 भाग होतील. पहा आता या 32 भागांपैकी किती भाग रंगवलेला आहे? तर 1 2 3 4 5 6 7 आणि 8 भाग रंगवलेला आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय मिळालं? 32 पैकी 8 रंगवलेला आहे. तर 100 पैकी किती असं या उदाहरणाचा अर्थ निघतो. कारण आपल्याला रेखांकित भागाची शेकडेवारी काढायची आहे. आपल्याला या ठिकाणी कधी कधी अरेखांकित भागाची शेकडेवारी किती असा सुद्धा प्रश्न विचारला जातो. आणि म्हणून हा प्रश्न सोडवताना आपण व्यवस्थित विचार करायचा आहे की आपल्याला रेखांकित भागाची टक्केवारी काढायला विचारली आहे की अरेखांकित भागाची विचारली आहे, एवढा विचार करायचा आहे. मग आता आपण पाहिलं होतं की 8 समान भागापैकी किती, सॉरी 32 समान भागापैकी 8 भाग रंगवलेले आहेत. म्हणजे 8 एके 8, 8 चोक 32, आपल्याला अपूर्णांक मिळाला 1/4. आणि आपल्याला माहिती आहे 1/4 म्हणजेच काय? 25% आहे.
बरोबर. आणि म्हणून या ठिकाणी रेखांकित केलेला भाग हा 25% आहे किंवा रेखांकित भागाची शेकडेवारी एकूण आकृतीशी किती आहे ती 25% आहे. याला आपण आणखी थोडस वेगळ्या पद्धतीने कसे मांडू शकतो पहा. 32 समान भाग आहेत. अर्धभाग आहेत म्हणजे काय, मी काय केले, चौकोनाचं प्रत्येक चौकोनाचे 2-2 भाग पकडले, म्हणजे 16 चौकोन आहे. तर त्याचे प्रत्येकी 2 भाग झाल्याच्या नंतर काय होणार, 32 भाग होणार. आणि म्हणून एकूण 32 भागांपैकी 8 भाग या ठिकाणी रंगवलेले किंवा रेखांकित केलेले आहेत. आणि 8 भाग रेखांकित केलेले आहेत, याचा अर्थ पहा, 32 पैकी 8 आहे, तर 100 पैकी किती, मी कितीसाठी एक्स मानला. मग पुन्हा 8/32 गुणिले 100 अशा प्रकारे मला मिळालं, मांडणी मिळाली. मग 8 एके 8, 8 चौक 32, पुन्हा छेदातील चाराने, या छेदातील चाराने मला पुन्हा 100 ला भाग देता येईल. 4 एके 4, 4 पंचवीस 100 किंवा 25 चौक 100. आणि म्हणून मला या ठिकाणी एक्स ची किंमत किती मिळाली, 25 मिळाली. आणि म्हणून 25 म्हणजे काय होतं, 100 पैकी 25 होता, म्हणजे 25% ही रेखांकित केलेल्या भागाची टक्केवारी आहे. आता पुढील उदाहरण पाहू आपण. थोडस मोठं उदाहरण आहे, आणि अशा स्वरूपाचं उदाहरण ज्यावेळेस येतं तेव्हा आपण काय करायचं, ते उदाहरण व्यवस्थित वाचायचं. पहा, 6वा प्रश्न आहे, हा देखील परीक्षेला आलेला आहे. जिल्हा परिषदेच्या एका शाळेत, जिल्हा परिषदेच्या एका शाळेमध्ये, शाळा कोणती आहे, जिल्हा परिषदेची, त्या एका शाळेमध्ये किती विद्यार्थी आहेत, 120 विद्यार्थ्यांपैकी 60% मुली आहेत. 120 विद्यार्थ्यांपैकी 60% मुली आहे. आणि त्याच गावातील खाजगी माध्यमिक शाळेत 200 विद्यार्थ्यांपैकी किती विद्यार्थी आहेत या ठिकाणी, 200 विद्यार्थी. या 200 विद्यार्थ्यांपैकी 55% मुली आहेत. तर त्या गावात एकूण किती मुली शाळेत जातात, किती मुली शाळेत जातात पहा. पुन्हा एकदा उदाहरण वाचू आपण. जिल्हा परिषदेच्या एका शाळेत 120 विद्यार्थ्यांपैकी 60% मुली आहेत. त्याच गावातील खाजगी माध्यमिक शाळेत 200 विद्यार्थ्यांपैकी 55% मुली आहेत. तर त्या गावात एकूण किती मुली शाळेत जातात. मग आता पर्याय क्रमांक 1 आहे 172, पर्याय क्रमांक 2 आहे 38, पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी आपल्याला दिसतोय पहा 182, आणि पर्याय क्रमांक 4 आपण या ठिकाणी पाहू शकतो 110. मग उदाहरण आपण नीट समजावून घेतलं की जिल्हा परिषदेतल्या शाळेत काही विद्यार्थी शाळेत जातात किंवा काही मुली जातात, त्या किती आहेत, 60% आहेत. कोणाच्या 60 आहे, 120च्या 60%. नंतर त्या शाळेतील, त्याच गावातील माध्यमिक शाळेमध्ये काही मुली जातात, ते किती आहेत, एकूण विद्यार्थ्यांच्या 55% आहे. आणि त्या माध्यमिक शाळेत 200 विद्यार्थी आहेत, म्हणजे 200चे 55% मुली त्या ठिकाणी आहेत. आणि मग त्या गावातील एकूण किती मुली शाळेत जातात, म्हणजे ह्या दोन्ही शाळांमध्ये जेवढ्या मुली निघतील तेवढ्या मुली त्या गावामध्ये शाळेत जातात. पहा, आता पहा, जिल्हा परिषदेच्या शाळेत किती विद्यार्थी आहेत, 120 विद्यार्थी आहेत. किती विद्यार्थी आहेत, 120 विद्यार्थी आहेत. याचे 60% काढायचे, 120 गुणिले 60 भागिले 100. पहा, या शून्याला हा शून्य गेला, याला हा शून्य गेला. बारसक 72 मुली जिल्हा परिषदेच्या शाळेत आहेत किंवा त्या शाळेत जातात.
आता दुसरं खाजगी माध्यमिक शाळेमध्ये काय आहे, एकूण विद्यार्थी किती आहेत, एकूण विद्यार्थी 200 आहेत. आणि ह्या 200च्या विद्यार्थ्यांपैकी 55% म्हणजे 55/100 एवढ्या मुली त्या खाजगी माध्यमिक शाळेमध्ये जातात पहा. आणि म्हणून याला देखील सरळ रूप दिलं, 100 एके 100, 100 दुने 200 आणि 55 दुने 110. पहा, आता आपल्याला जिल्हा परिषदेच्या शाळेत जाणाऱ्या ज्या मुली मिळाल्या त्या 72 होत्या. खाजगी प्राथमिक शाळेमध्ये जाणाऱ्या ज्या मुली होत्या त्या 100 होत्या. आणि म्हणून एकूण 72 अधिक 100 सॉरी 110, इथे 100 लिहिलं, या ठिकाणी 55 दुने 110 असं उत्तर आलेलं आहे. मग आता 72 अधिक 110 182 हे उत्तर आपलं आलं. आणि म्हणून 182 पर्याय क्रमांक 3 मध्ये आपल्याला दिसतंय. आणि म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. आता पुढील उदाहरण आपल्याला पाहायचे पहा. आता पुढील उदाहरणासाठी तुम्हाला चॅट बॉक्स ओपन केला जाईल, तो एकदा पाहायचा आहे तुम्ही आणि तुम्ही थोडासा प्रयत्न करायचा आहे. आता पहा, 100चा शेकडा 5 हा 10च्या शेकडा 10 पेक्षा कितीने लहान किंवा मोठा आहे पहा. आता 100चा शेकडा 5 हा 10च्या शेकडा 10 पेक्षा कितीने लहान किंवा मोठा आहे. 100चा शेकडा 5 किती येणार, कोणत्याही संख्येचा समजा शेकडा 5 असेल तो 5, सॉरी 100चा 5 असेल तो 5 येईल. 100चा शेकडा 10 असेल तर तो 10 येईल. या ठिकाणी 100चा शेकडा 5, 100 गुणिले 5/100, 100 एके 100, 100 एके 100, उत्तर आपलं किती आलं, 5 आलं. 5 काही मुलांनी या ठिकाणी उत्तर दिलेली आहेत. नेहा, श्लोक, बऱ्याच मुलांची उत्तर योग्य येत आहेत पहा. अतिशय सुंदर प्रतिसाद या ठिकाणी मुलांचा येतोय. आता पुन्हा एकदा आपण हे उदाहरण पाहू की 100चा शेकडा किती आहे, 5, तो किती आला, 5 आला. या 100च्या शेकडा 5 हा 10च्या शेकडा 10 पेक्षा कितीने लहान आहे पहा. मग आता 10चा शेकडा 10 म्हणजे काय, 10 गुणिले 10 भागिले 100 बरोबर, या 2 शून्याला हे 2 शून्य गेले, उत्तर 1 आलं. 1 गुणिले 1 भागिले 1 बरोबर 1. आणि म्हणून या ठिकाणी 10चा शेकडा 10 हा किती आला, 1 आला. मग 100चा शेकडा 5 म्हणजे किती, 5, हा 10च्या शेकडा 10 पेक्षा कितीने मोठा आहे, म्हणजे 5 हा 1 पेक्षा 4 ने मोठा आहे. कितीने मोठा आहे, 4 ने मोठा आहे पहा. आणि म्हणून तो 4 ने मोठा, 4 ने लहान, 5 ने मोठा, 5 ने लहान, अशा प्रकारे पर्याय क्रमांक इथे दिलेले आहेत. त्यापैकी पर्याय क्रमांक